पुष्कर दादा आपले हे सगळे छोटे मित्र किती गप्पाडे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, कारण बोलता बोलता माझा डब्बा गुल करतात. पण आता इथे दोन मित्र येतात जे बोलता बोलता एकमेकांचा डब्बा गुल करणार आहेत. बघूयात मग काय गप्पा मारतायत की खरं खरं थापाच मारतायत एकमेकांशी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत खाष्ट काकू क्षिती जोक यांच्या टीमचे खटखटे म्हणजेच अथर्व आणि एक नवा दोस्त सगळ्यांना आज भेटणार आहे जो त्यांच्याच टीम मध्ये असणार आहे, कौस्तुभ जोशी. जोरदार टाळ्या. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. निर्मिती ताई, मी तुम्हाला एक सांगू का, या गाण्याचा आणि स्किटचा काहीही संबंध नाही. मला अतुल दादाने सांगितलं की स्किटच्या आधी गाणं व्हायलाच पाहिजे, म्हणून मी आता गाणं म्हटलं. बाय द वे जप्प्या, हाय हाय. याहू चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें. याहू मी जंगली आहे. एक मिनिट, आता निर्मिती ताई आणि पुष्कर दादा, तुम्हाला वाटत असेल की याचा गाण्याचा आणि स्किटचा काही संबंध नाही, पण असं काही नाही आहे. हा जंगलीचे. कोण रे? झंप्या तू. अरे कंप्या तू. झंप्या तू. अरे कंप्या तू. बस 5 मिनिटं असं नाही बोलायचं. हा तू इथे काय करतोय? मी तुला शोधत होतो इतका वेळ. मी पण तुला शोधतोय की. पण तू होतास कुठे? प्रतापसिंह उद्यानात. प्रतापसिंह उद्यानात? अरे तिथे रे काय ना प्राणी ना पक्षी. असं कसं नाही प्राणी पक्षी? तिथल्या सिंहाचा मला मिस कॉल आला होता. सिंहाच्या मिसेसचा कॉल? मिसेसचा कॉल नाही, मिस कॉल. मिस कॉल म्हणजे नाही का, आपल्याकडे पैसे नसले की दुसऱ्याला फक्त रिंग देऊन कट करायचं. पुष्कराला बरोबर की नाही? सॉरी, त्याला म्हणतात मिस कॉल. हा तर तो आला म्हणून मी गेलो पिंजऱ्यात. मग काय आलं? मग सिंह थोडासा मागे सरकला, मग मी पुढं, मग सिंह माग, मी पुढं, मी पुढं, सिंह माग, सिंह माग. अरे कुंफू, पुढे काय झालं सांग ना. पुढे पुढे पिंजरा संपला मागे. पुढे पिंजरा संपला मागे म्हणजे? पुढे असं झालं पिंजरा संपला मागे. मग तो म्हणाला, ए पाठ खाजवतीये लवकर, खा. पण सिंह काय म्हटला? सिंहच म्हणलं हे पाठ खाजव खाजव. मग माझ्या गळ्यात अशी वाघ नखं लोंबत होती, त्याने मी त्याची पाठ खाजवली. तुझ्या गळ्यातल्या वाघ नखांनी तू त्याची पाठ खाजवलीस? पुढचं ऐक ना. हा. मग सिंह थोडासा चिडला, म्हणाला, गंप्या आज तू माझा अपमान केलायस. अरे वाघाच्या नखांनी माझी पाठ खाजवतोस काय? थांब म्हणाला, स्वतःची नख काढून दिली माझ्या हातात. पण काढली कशी? माझ्या खिशात होतं ना ते. अडकित्ता त्याने उपटली. ही बघ खिशात ठेवली. असं काय बघतो माझ्याकडे? नख खिशांत. नख खिशांत? तुला नख शिखांत म्हणायचंय का? तेच रे तेच. मला सांग तू कुठे होतास? मी पण तिथेच होतो ना, प्रतापसिंह उद्यानात. हो. तू काय करत होतास? तुझ्या सिंहाची नखा कापली ना, त्याचा मला फोन आला होता. कळलं का? फोन मिस कॉल नुसतं रिकाम टिकड्या माणसानं येतो, कामाच्या माणसानं फोन येतो. अति कामाच्या पुढं बोल. मग तू म्हणाला, जंप्या प्लीज कम फास्ट, माय डॅड इज लुकिंग. सिंह डायरेक्ट इंग्लिश मीडियम. मग काय, त्याच्या बाबांनी त्याला जबरदस्तीने घातलंय ना. पण मला कळत नाही, दाढ कशी लागली रे दुखायला? तू त्याची नखं कापली, मग त्याचे झाले ना वांदे. वांदे म्हणजे? अरे त्याला नखाने दात कोरायची सवय होती. तू आता नखं कापली म्हणून दातात सचली घाण आणि लागले दात दुखायला. मग तू काय केलं? काय नाही, सरळ गेलो आत पिंजऱ्यात. तू आरामात सिंहासनावर बसला होता. सिंहासनावर? सिंह ज्या आसनावर बसतो ना त्याला सिंहासन म्हणतात. सिंह ज्या आसनावर बसतो त्याला सिंहासन म्हणतात. हो. मग पलीकडला योग्य ज्या खुर्चीवर बसतो त्याला योगासन म्हणायचं का काय? नाही रे, गप्प बस. मग मी त्याला करायला सांगितलं, तो म्हटला मग त्याच्या जबड्यात मी हात घातला आणि दाढच नाही 3636 दात बाहेर काढले. हे बघ खिशात आहेत. ते नको दाखवू, चल मला सांगतो आता खाणार कसं. अरे कवळी ना,
आत्ताच चाललो मी कवळी बसवायला. एकदा का कवळी बसवली की तो आराम के साथ सिंहासनावर बसून गवत खाईल की. मूर्ख आहेस का? सिंह कधी गवत खातो का? काय राव, तुझ्या गळ्यातल्या वागणखानी तू जर पाठ खाजवून घेत असेल मग मी दिलेल्या कवळीने तू गवत का नाही खाणार? हा अरे वा 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 वा. खाष्ट काकू काय एकदम प्रेमळ झालात तुम्ही आता मी मुलांची. प्रेमाने वागते तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मी कसं वागायचं एकदा प्रोड्युसर्स ना बोलवा. अहो. मी कसं वागायचं आधी एकदा मला कन्फर्म सांगा. अहो कौतुक करतोय आम्ही तुमचं. बरं कसं आणि वाटलं? तुमच्या मुलांचं पण कौतुक करतोय आम्ही खूप. थँक्यू. कौस्तुभ नवीन डब्बा गुल मध्ये तू आलेला आहेस, पण तू नवीन आहेस असं आम्हाला अजिबात वाटलं नाही. म्हणजे या मंचावर खटखटेने इतके एपिसोड्स केलेत, इतके छान छान परफॉर्मन्स केलेत आणि त्याच्यात तोडीस तोड तू आज उभा राहिलास पहिल्याच परफॉर्मन्सला. खूप गोड. तुम्हा दोघांचंही कॉन्फिडन्स अप्रतिम होता आज. तुम्हा दोघांचंही टायमिंग खूप छान होतं. म्हणजे तुम्ही कधी आधी एकत्र काम केलंय? नाही. पण तरीही तुम्ही दोघांनी आज एकमेकांबरोबर जे काही टायमिंग तुमचं होतं, जे काही गिव्ह अँड टेक होते, तर अप्रतिम होतं. खूप छान अप्रतिम ऍक्ट झाला. कौस्तुभ, तुला घरी कोणत्या नावाने हाक मारतात? कौस्तुभच. आणखीन काय तुला बरं मग आम्ही काय नावाने हाक मारावी? काय तू सांग. कौस्तुभच. आपण याचं नाव ठेवूया काऊ. काऊ नाव छान. हा, काऊ. काऊ चालेल. काऊ. काऊ काऊ ठरलं. ठरलं ठरलं. काऊ. आता सिग्नल. थँक्यू सो मच. एवढ्यावरच खुश आहात? खरं तर नाही. मग काय हवंय? चॉकलेट. या. Yes!